नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो, शिपाई हमाल आणि लिपिक यामध्ये आपण जी के प्लस चालू घडामोडीचे प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त लष्करी सराव केलेला आहे? फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त लष्करी सराव हा केलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जापान सोबत भारताने 2000 म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने जापान संगे लष्करी म्हणजे संयुक्त लष्करी सराव हा केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कुठे आहे? बघा, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजर करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, स्टार्टर ऑफ इंडिया अभियान कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? स्टार्टर ऑफ इंडिया अभियान हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारताचे डिजिटल चलन कोणत्या योजनामध्ये कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? भारताची डिजिटल चलन योजना कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरबीआय बँकेने सुरू केलेले आहे. कोणते चलन मित्रांनो? डिजिटल चलन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा योजना कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठी सौर ऊर्जा योजना ही कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कलम 214 कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 214 ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उच्च न्यायालयाशी संबंधित म्हणजे 214 ही कलम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या देशाला 25 आणि 26 फेब्रुवारी म्हणजे 2026 मध्ये भेट देणार आहेत? भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या देशाला 25 आणि 26 फेब्रुवारी 2026 मध्ये भेट देणार आहेत? म्हणजे कोणत्या देशाला ते 25 ते 26 या तारखेला भेट देणार आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इस्रायल या देशाला ते भेट देणार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कलम 124 संबंधित कशाची आहे? बघा, कलम 124 ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित म्हणजे 124 कलम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारत सरकारने कोणत्या राज्याने नवीन अधिकृतपणे बदलण्यासाठी मंजुरी दिली आहे? भारत सरकारने कोणत्या राज्याचे नाव अधिकृत बदलण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि कधी दिले मित्रांनो? 24 फेब्रुवारी 2026 नुसार. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ. केरळचे केरळम काय मित्रांनो? केरळचे केरळम असे राज्य सरकारने अधिकृत नाव बदलण्याची मंजुरी म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 मध्ये देण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्ती करतात? बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्ती करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे नियुक्ती करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, शिपाई हमाल यांचे मुख्य काम काय असते? बघा, शिपाई हमाल यांचे मुख्य काम काय असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फाईल फाईल वाहून नेणे किंवा कार्यालयीन सहाय्य करणे. काय मित्रांनो? फाईल वाहून नेणे किंवा कार्यालयीन सहाय्य करणे हे काय असते मित्रांनो? शिपाई हमालाचे मुख्य कार्य असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, IPC म्हणजे काय? बघा, IPC म्हणजे नेमके काय असते?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंडियन पिनल कोड. काय मित्रांनो, इंडियन पिनल कोड, त्याला आपण IPC असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, न्यायालयात फाईल वाहून नेण्याचे काम कोण करतो बघा. न्यायालयामध्ये फाईल वाहून नेण्याचे काम कोण करत असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिपाई हे काम करत असतात. काय मित्रांनो, फाईल म्हणजे इकडून तिकडे नेण्यासाठी कोण काम करत असते, तो शिपाई हे काम करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन पारंपरिकपणे कुठे भरते बघा. महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन पारंपरिकपणे कोणत्या ठिकाणी भरत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, लाडकी बहीण योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. लाडकी बहीण योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महिला आर्थिक सहाय्य करणे याच्याशी संबंधित म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक कोणते बघा. महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऊस. ऊस काय मित्रांनो, महाराष्ट्रातील नगदी पीक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कुठे आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे आपला मुख्यालय सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मितीबाबत अंतिम अधिकार कोणाकडे असतो बघा. महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मितीबाबत अंतिम अधिकार कोणाकडे असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य मंत्रिमंडळाकडे नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाकडे त्यांची म्हणजे अधिकार असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो बघा. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई ते नागपूर यांना जोडणारा म्हणजे समृद्धी महामार्ग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जन आरोग्य योजना कशाशी संबंधित आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही कशाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरोग्य विमाशी संबंधित म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आरोग्य विमाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मुख्यमंत्री रोजगार हमी योजना कोणासाठी आहे बघा. मुख्यमंत्री रोजगार हमी योजना ही कोणासाठी योजना आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेरोजगार युवकासाठी मुख्यमंत्री रोजगार योजना ही आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, TAT परीक्षा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. TAT परीक्षा ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिक्षक पात्रतेसाठी म्हणजे परीक्षा म्हणजे TAT आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुका कोण आयोजित करते बघा. ग्रामपंचायत निवडणुका कोण आयोजित करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निवडणूक आयोग हे काय मित्रांनो ग्रामपंचायत निवडणुका आयोजित करत असतो. कोण करत असतो. निवडणूक आयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राज्यातील ई शासन प्रकल्पाचा उद्देश काय आहे. राज्यातील ई शासन प्रकल्पाचा उद्देश नेमका काय आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डिजिटल प्रशासन. काय मित्रांनो डिजिटल प्रशासन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताने कोणती नवीन उपक्रम मोहीम जारी केलेली आहे. भारताने कोणती नवीन उपक्रम मोहीम जाहीर केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रयान 4. काय मित्रांनो चंद्रयान 4 ही योजना म्हणजे मोहीम जाहीर केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन चर्चा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. वन नेशन वन इलेक्शन चर्चा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निवडणूक सुधारणाशी संबंधित म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही चर्चा विषय म्हणजे संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम घाट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो बघा. भारतातील
केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अर्थमंत्री हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा होतो बघा. राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.